नमस्कार, मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 आणि मित्रहो आता सकाळचे 7:15 झालेले आहेत। मित्रहो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, सोबतच मान्सूनचा जो परतीचा प्रवास आहे तो कुठपर्यंत आलेला आहे याबद्दल सुद्धा एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रहो गेले 2 ते 3 दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत असून आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पावसाने विश्रांती घेतली असली तरी आपल्याला दुपारच्या वेळेस तापमानामध्ये वाढ व उकाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सोबतच मित्रहो आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळत आहे। आज सुद्धा दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणीच आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। यामध्ये आज दुपारनंतर जर विचार करायचा झाला तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा जो काही उत्तरेकडील भाग आहे, सोबतच नाशिक, मालेगाव, जळगाव आहे, नंदुरबार या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच बुलढाणा, अकोला आहे या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील। सोबतच आपल्याला इकडे पुणे आहे, सोबतच दौंड, बारामती, इंदापूर, वळूज, सातारा, चिपळूण, गोरेगाव आहे, कराड, विटा या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। सोबतच जत, सांगली आहे, कोडोली आहे, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आहे या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आहे, सोबतच बार्शी, पेठ, लातूर आहे या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच अहमदपूर आहे, उदगीर आहे, देगलूर आहे, नांदेड, परळी, केज आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या सरी राहण्याचा अंदाज आहे। बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते, पण पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे। आणि मित्रहो मान्सूनने जो काही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे, मित्रहो गेल्या 4 ते 5 दिवसापासून मान्सूनचा जो काही परतीचा प्रवास आहे तो खोळंबलेला आहे। हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मान्सूनच्या परतीच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि तो लवकरच मित्रहो आपल्या महाराष्ट्र राज्यातून सुद्धा मान्सून हा परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। दरवर्षी जवळपास हा मान्सून 15 ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्रातून एक्झिट म्हणजे परतत असतो। यावर्षी मित्रहो हा मान्सून परतत असताना काही ठिकाणी आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि थंडीचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला 15 ऑक्टोबर नंतरच आपल्या राज्यामध्ये थंडी ही पाहायला मिळणार आहे।